टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मला असं वाटतं RSSला उशिरा सुटलेलं हे शहाणपण आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्मित होते आहे। महाराष्ट्रामध्ये जे RSSनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातलं सरकार हे RSS मुळे आलेलं आहे, हे भाजपमुळे नाही, हे RSSच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे। आणि ह्या सरकारमधले मंत्री ज्यावेळेस धर्माच्या नावाने आपसामध्ये या महाराष्ट्राला तोडायला लागलेले होते, त्यावेळेस RSSनी का हस्तक्षेप केला नाही? बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये याचा उद्रेक सुरू केला त्यावेळेस RSS का बोललं नाही? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की ही सुनियोजित ही दंगल होती। आता ही एकीकडे नागपूरचे कमिशनर सांगतात की सुनियोजित नव्हती, त्यांच्या आमदार प्रवीण दटके हे सुद्धा सांगतात की ही सुनियोजित नव्हती। मग राज्याचे मुख्यमंत्री, पोलीस कमिशनर आणि त्यांचे आमदार, ते महापौर होते नागपूर शहराचे प्रवीण दटके, ते सांगतात की सुनियोजित नव्हती। आखरी सरकारमध्ये हा जो काही या गुमरान दिसते आहे त्याचं कारणच आहे की सरकारने घडवलेली ही घटना आहे आणि याची चौकशी सिटिंग जजच्या माध्यमातून व्हावी, ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करतो। सर, युवकांनी एवढा मोठा आक्रोश मोर्चा पुण्यात समर्थन जे आहे RSS कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही, मी मुद्दाम त्यांना प्रश्न विचारलेत ना की त्यांच्या मंत्रिमंडळ RSS मुळे हे सरकार आलेली आहे, हे RSSनी सांगितलेलं आहे। मग त्यांच्या मंत्री जेव्हा बोलत होते RSS का चूप होती? बजरंग दल आणि वीपचे लोक जेव्हा उद्रेक चालू होता त्यावेळेस हे का चूप होते? त्यावेळेस का नाही बोललेत? म्हणून या सगळ्या प्रश्नाचं उत्तर RSSला द्यावं लागेल। पण माझे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी विचारलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेलं स्टेटमेंट आणि पोलीस कमिशनर नागपूरने दिलेलं स्टेटमेंट आणि माजी महापौर आणि आता सध्या असलेले आमदार ते सांगतात वेगळं आणि मुख्यमंत्री सांगतात वेगळं। आखरी हा जो गुमरांग चाललेला आहे, हा गुमरांगची वस्तुस्थिती पुढे आली पाहिजे। जनतेचे मूळ प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी सातत्यानं हा खेळ भाजप आणि महायुतीचे सरकार करताना आपण पाहतोय आणि त्यामध्ये महाराष्ट्र पेटवण्याचं पाप जाणून बुजून महायुतीचं सरकार महाराष्ट्रात करतोय। आपण जर पाहिलं तर युवकांनी 15 तारखेपासूनचा मोर्चा आणला, मुंबईपर्यंत आला, पण आता पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात आम्हाला मुंबई काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर आणि गेट बंद करण्यात आलेला आहे। काय नेमकं मला फडणवीस जब डरते हैं पुलिस को आगे करते हैं, ही मन जी आहे ही वस्तुस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे। पुण्यावरून आमचे सगळे तरुण युवक काँग्रेसचे आमचे सगळे पदाधिकारी विधानसभेवर तरुणांचे प्रश्न घेऊन या ठिकाणी जेव्हा आले तेव्हा पोलिसांना पुढे करायची गरज काय? मुख्यमंत्र्यांनी पुढे आलं पाहिजे, समजलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, महाराष्ट्रातल्या तरुणांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत। पण मुख्यमंत्री यांचं सरकार हे पुढे यायला तयार नाही आणि म्हणून फडणवीस जब डरते हैं तो पुलिस को आगे करते हैं, अशा पद्धतीची मन त्याच्यामध्ये स्वाभाविक पुढे येते। देखो, युवाओं को बर्बाद करने की व्यवस्था नरेंद्र मोदी की सरकार आने के बाद इस महाराष्ट्र में नहीं तो देश में शुरू हुई। महाराष्ट्र में ये जो सरकार है, ये सरकार की मोदी जी के विचारधारा की सरकार है और महाराष्ट्र में भी बेरोजगारों की तादाद बड़े पैमाने में बढ़ते जा रही है। हमारे युवक कांग्रेस के सभी पदाधिकारियों ने पुणे से मुंबई विधान भवन तक ये आंदोलन यहाँ तक लाया है और उसके माध्यम से युवाओं की आवाज सरकार, अंधी बहरी सरकार को पहुंचाने का काम ये लोग कर रहे हैं। उसका समर्थन हम करने आए हैं। विधानसभा में इस बात को हम रखेंगे और सरकार को अवगत कराएंगे कि आप युवाओं को जॉब देने के बारे में, उनको हाथों में काम देने के लिए सरकार की उपाय योजना पूर्ण करें।
ये बेरोजगारी के प्रमाण जो महाराष्ट्र में बढ़ते जा रहे हैं उसको रोका जाए। देखो, जब सरकार डरती है, मोदी फडणवीस सरकार डरती है तो पुलिस को आगे करती है। सरकार में दम नहीं है, हिम्मत नहीं है युवाओं का जवाब देने की, और इसलिए पुलिस को आगे कर रही है। और कल मुख्यमंत्री कह रहे थे कि पुलिस को हाथ लगाए तो हम देख लेंगे। अरे पुलिस को मारेंगे नहीं कोई, महाराष्ट्र में बहुत लोग अच्छे हैं, पर पुलिस को आगे करने का काम जब सरकार करती है तो सरकार को जवाब देना है। तो सरकार को जब जवाब देना है तो पुलिस को क्यों आगे करती है? तो सरकार ने इसका भी जवाब देना पड़ेगा। आज जो हिंसा हुआ उसको लेकर 51 लोगों को गिरफ्तार किया गया है, 500 से 600 लोगों पर एफआईआर दर्ज की गई है और 2 लोगों को गिरफ्तार किया गया है, सब एक ही समुदाय के। देखो, आरएसएस की जो बयानबाजी अब चल रही है, तो मेरा सवाल ऐसा है कि आप एक तरफ हिंदू मुसलमान के झगड़े नहीं होना चाहिए ऐसे भी कह रहे हो, एक तरफ तुम्हारी सरकार जो है वो एक समुदाय के ऊपर कार्रवाई कर रही है। जिनने ये झगड़ा शुरू कराया था, जो बजरंग दल के लोग थे, जो विश्व हिंदू परिषद के लोग थे, जिनने जो चादर होती है, पवित्र चादर जो दरगाह में चढ़ाई जाती है, वो चादर को जलाने का काम जब किया, उसके ऊपर पैरों से उसको कुचलने का काम किया, तब ये उद्रेक हुआ। तो ये जो शुरुआत जिन लोगों ने की, तब पुलिस को शांत बैठी थी। ये तो झगड़ा बढ़ता ही नहीं था। तो किसी की धार्मिक भावना को आग लगाना और बाद में एक समुदाय पे कार्रवाई करना, तो ये जो व्यवस्था महाराष्ट्र में हिंदू मुसलमान झगड़ा लड़ा कर जनता के प्रश्नों को डायवर्ट करने का पाप जो सरकार कर रही है, उसका जवाब सरकार को देना ही पड़ेगा। 6 दिवस राहिले तरी अद्याप विरोधी पक्षनेत्यांची भूमिका स्पष्ट झालेली नाही। तुम्हाला वाटतं विरोधी पक्षनेता पद दिलं जाईल? दिलं पाहिजे। काँग्रेसने ही भूमिका दाखवली होती, हे सरकार दाखवेल? आम्ही सांगितलं, आता बघू काय करतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।